खेकड्यांचे कालवण. कशा छान खेकडे आणले त्या मोठे. या कुडाळातनं मी खेकडे आणले. हे बघा, आता समुद्राच्या इथे खेकड्या. हे बघा, मी नीट चांगले धुवून घेते 2-3 पाण्यात आणि नंतर नीट करायला घेते. हे बघा, आता हे 4 पाण्यात चांगले धुवून आणले. ह्याच्यात हे असतं ना रेती, म्हणून 4 पाण्यात चांगले धुवून आणले. आता मी नीट करायला घेते. हा बघा खेकडा आहे ना, याचं हे पहिलं काढायचं. हे बघा, बाजूला ठेवायचं आणि हे डेंगा असतात, मिक्सरला लावायला लागतात. हे मोठे आमटीत टाकायचे. बघा किती रसदार आहेत आणि हे बघा किती ताजे आहेत, एकदम मस्त आहे. हे बघा, हे असे हे आमटीत टाकायचे मोठे डेंगे, आणि हे छोटे डेंगे असतात ना ते मिक्सरला लावून घ्यायचे. हे बघा, हे असं हे घट्ट असतं, हे असं काढून घ्यायचं. हे बघा, असं काढून घेतलं ना याच्यातलं पाणी चांगलं असतं, हे पाणी घ्यायचं असतं. हे बघा, आता हा याच्यानंतर कापून 2 भाग करायचे. हे असं कापून घ्यायचं मधून आणि 2 भाग करायचे. हे बघा, असे आता मी सगळे नीट करून घेते आणि नंतर दाखवते. कांदे कापून घेतले, हे खोबरं घेतलंय, हे सुकं खोबरं घेतलंय. हे आता मी सगळं भाजून घेणार आहे. हे आलं, लसूण, तेजपत्ता आणि हा फोडणीचा कांदा. हा टमाटा आहे. हा बघा, हा फोडणीला घेणार आहे, हा भाजायला घेणार आहे. भाजल्यामुळे आतमध्ये पूर्णपणे आंबटपणा पण व्यवस्थित येतो, त्यामुळे ह्यात थोडा भाजायला घेणार आहे आणि हा फोडणीला देणार आहे. हे डेंगे आहेत, हे पेंदे आहेत आतला मधलं, आणि हे वाटायचं आहे. हे मिक्सरला लावून याचा रस काढून घ्यायचा असतो. हे बघा, आता हे सगळं मी बनवून घेते आणि नंतर फोडणीला टाकायला नंतर दाखवते. सगळं व्यवस्थित कांदा, लसूण, आलं, सुकं खोबरं, ओलं खोबरं सगळं एकत्र हे बघा भाजून घेतलंय. आता हे मी वाटायला घेते. हळद टाकते, हळद, मालवणी मसाला 1 चमचा टाकते. आम्हाला आवडतो असं आतमध्ये टाकलेला मसाला, मग सगळ्या वाटण्याला छान लागतो. त्यासाठी मी हा 1 चमचा मसाला टाकते आणि हे सगळं एकत्र वाटून घेते. खेकडे साफ करून घेतले, धुवून साफ पहिले केले आणि त्यानंतर हे मी नीट करून घेतले. त्यासाठी हे बघा, हे बारीक डेंगा आहे, त्याचा रसा काढायचा वाट. हे बघा, हे त्याचे पेंदे काढले. बघा किती छान काढले, बघा साफ करून हे पेंदे काढले. हा डेंगा आहे, हा बघा छान पैकी डेंगा आहे. हे डेंगे हे मी फोडणीला देणार आहे आणि त्याचा रस काढणार आहे. बघा, हे आता मी वाटण करायला घेते. आता मी गॅस पेटवते, टोप ठेवते. टोप तापलेला आहे, याला मी फोडणीला तेल टाकते. हे बघा, 4 पळी तेल टाकलं. ताजा चांगला तेजपत्ता आहे. बघा, 1.5 पानच टाकणार आहे. हे बघा, जास्त पण टाकायचं नसतं, प्रमाण असतं त्याला. हे 1.5 पान टाकणार आहे. हा कढीपत्ता तोडून टाकणार आहे. 7 लवंग, 7 काळं मिरी घ्यायचे, 7 चांगलं टाकून आलं. आता मी इथं कांदा टाकते. हा ढवळून घेते. आला लसूण पेस्ट टाकते. हे बघा, लसूण पेस्ट मी चांगली ढवळून घेते. आता कांदा पण चांगला भाजलेला आहे. आता मी हा टमाटा टाकते.
फोडणीला. आणि आता परतून घेते, चांगला एक जीव करून घेते. आता मी काश्मीरी मसाला टाकते 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा घेते. तसा टमाटा चांगला होऊन आलाय. आणि हा आमचा मालवणी खास मसाला, गरम मसाला, हा मालवणी मसाला, खेकडा मसाला. खेकड्या ना फोडणीला देते, हे बघ. आणि हे सगळं मी आता फोडणीला देते, ढवळून घेते. अजून थोडं पाणी घालते, थोडं पाणी घालते. मला चांगला एक जीव करून घेते, हे बघा. आता मी मिक्सरला लावून घेते. त्याच्यावर 5 मिनिटं झाकून ठेवते, थोडा वेळ आणि उठते. हे बघा, खेकडे शिजायला काही जास्त वेळ नाही लागत. चांगला 5 मिनिटं मी असं ठेवून दिलंय, पाणी ठेवून. हे बघा आता कसं छान पैकी होऊन आलंय. हे बघा आता त्यांचा कसा डेंग्यांचा कलर बदलला बघा, किती लाल लाल झालेत बघा. छान पैकी डेंगे लाल लाल झाले, हे बघा. आता हे चांगलं होऊन आलं, हे बघा. हे पण छानपैकी होत आलं, हे बघा. थोडं शिजाय पुरतं थोडं अर्धा चमचा टाकते. आणि मग वाटण लावल्यावर नंतर मीठ टाकते. कोकमा, अशी छान कोकमा. ही घरगुती कोकमा आहेत ना, बघा किती तकतकीत आहेत बघा, ताजी ताजी. हे बघा ताजी ताजी कोकमा आहे ही. आता मी 4 कोकमा टाकते. मीठ टाकलं, कोकम टाकलं. समुद्राचे आहेत ना, ते खारेच असतात, त्यामुळे ह्याला मीठ सांभाळून टाकावं लागतं. हे बघा आता मी परतून घेतले, डेंगे मी वाटून घेतले. हे आता गाळून घेते, हे बघा. असं हे गाळून घेते. असं सगळं आता मी हे गाळून घेते. हा बघा आता हा डेंग्यांचा रस काढलाय. हे बघा आता असे खेकडे चांगले शिजून आले, एकदम मस्त पैकी शिजून आले. हे डेंगे पण छान शिजून आले. आता हे मी डेंग्यांचा रस असतो तो त्याच्यात ओतते. ह्या बघा आता हे सगळं ढवळून घेते. आता हे झालेलं आहे, हे बघा. हा बघा कसा रस्सा झालाय बघा, छान पैकी कलर आलाय, हा बघा. आणि हे पण छान शिजून आले, हे बघा. सगळं कसं मस्त मटेरियल शिजून आलंय, हे बघा कसं शिजून आलंय ते. आता मी याला खोबरं लावते. हे खोबरं आता मी याला आणि आता परतून घेते. हा बघा असा कलर येतोय बघा छान पैकी. चव बघून नंतर मीठ टाकते. ताट धुवून हे आता पाणी टाकते, ढवळून घेते. बघा पातळ पण नाही जाड पण नाही, असा मध्यम हा रस केलेला आहे खेकडीचा. आता याला परत मीठ बघून टाकते, थोडंच टाकलं होतं. आता मी ह्या रसाला लागायला पाहिजे एवढं मीठ टाकणार आहे. 1 चमचा मीठ. हे बघा हा छान पैकी रसा शिजून आलाय. आणि हे खेकडे पण छान पैकी शिजून आले, हे बघा. छान पैकी खेकड्यांचा चमचमीत झमझमीत असा रसा केलाय मी मालवणी पद्धतीने. एकदम मस्त पैकी रसा बनवलेला आहे, ना जाड ना पातळ. हा बघा
जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. हा बघा. आता मी वरून कोथिंबीर टाकते. हे बघा, हे बघा, अशी कोथिंबीर टाकते, हलवते, झाकून ठेवते आणि गॅस बंद करते. हा बघा, असा छानपैकी रस्सा बनवलेला आहे खेकडीचा. हा बघा. मालवणी पद्धतीने हा मी खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.